नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण शिकायला जाणार आहोत एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे इंग्लिश वर्कशॉप ग्रेट सायंटिस्ट। ग्रेट सायंटिस्ट हा पाठ आपल्या स्टँडर्ड 9च्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये आहे आणि आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये शिकत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। यामध्ये आपल्याला मार्जिन क्वेश्चन्स, त्यांचं एक्सप्लेनेशन आणि जितके काही इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन्स आहेत ते आपण शिकणार आहोत। चला तर मग बघूया आजचा आपला व्हिडिओ लेसन। सगळ्यात पहिले मार्जिन क्वेश्चन्सपासून आपण सुरुवात करूया। यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न दिलेला आहे मार्जिनमध्ये, महत्त्वाचे प्रश्न असतात हे सुद्धा आपल्याला धडा समजून घेण्याच्या दृष्टीने। संपूर्ण धड्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे मी आधीच आपल्याला दिलेला आहे। मी वरती आय बटनावर जर तुम्ही क्लिक केलात तर त्याच्यावर जाऊन तुम्ही ग्रेट सायंटिस्ट या पाठाचं संपूर्ण विश्लेषण बघू शकता। आता बघूयात आपण सगळ्यात पहिला प्रश्न मार्जिनमध्ये दिलेला कोणता आहे तो। सगळ्यात पहिला प्रश्न आहे व्हॉट वेअर द ऑड्स अगेन्स्ट फॅराडे इन हिज चाइल्डहुड। आता इथे ऑड्स म्हणजे त्याला कोणत्या अडचणी जीवनामध्ये आलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला इथे सांगायचं आहे। तर ऑड्स म्हणजे अडचणी, अगेन्स्ट फॅराडे इन हिज चाइल्डहुड म्हणजे लहानपणी त्याला कोणकोणत्या ऑड्स किंवा ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत। याचं उत्तर आहे मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब। म्हणजे सगळ्यात आधी तो काय होता, पुअर होता। पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली म्हणजे तो खूप गरीब कुटुंबामध्ये जन्म त्याचा झालेला होता। लंडन या शहरी भागामध्ये त्याचा जन्म झालेला होता। ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड। हा दुसरा प्रॉब्लेम त्याला होता। स्पीच डिफेक्ट म्हणजे त्याला वाचादोष होता, बोलता येत नव्हतं व्यवस्थित। अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम इदर। सगळे जे काही विद्यार्थी होते त्याच्यासोबतचे मुलं त्याच्यावर हसत असे आणि शिक्षकांनी त्याला काही मदत केली नव्हती। सो हर मदर टूक हिम आउट ऑफ स्कूल। म्हणून त्याच्या आईने त्याला शाळेतून बाहेर काढलं होतं, शाळेतून काढून टाकलं होतं। इन दिस वे हिज फॉर्मल एज्युकेशन केम टू एन एंड। हे आपण धड्यामध्ये बघितलेलं आहे। दुसरा प्रश्न बघूया आपण, व्हॉट इज मीनिंग ऑफ। आपल्याला आता अर्थ सांगायचे आहेत। कशाचा अर्थ सांगायचा आहे? रीडिंग बिकेम हिज ऑब्सेशन। वाचन हा त्याचा आवडीचा विषय झालेला होता। ऑब्सेशन म्हणजे ज्याची आपल्याला खूप हवीशी जी गोष्ट वाटते त्याला आपण ते म्हणतो। ही बिकेम इंटरेस्टेड इन रीडिंग। याचाच अर्थ आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगायचा असेल तर त्याला रीडिंगमध्ये जास्त रस निर्माण झालेला होता। दुसरा आहे इलेक्ट्रिसिटी बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन। फॅसिनेशन म्हणजे आकर्षणाचा विषय। त्याला इलेक्ट्रिसिटी हा जो विषय होता, म्हणजे विद्युत हा ज्या विषयावर त्या काळात चर्चा होत होती, तर हा विषय त्याला खूप आवडायला लागला। आकर्षणाचा त्याला केंद्रबिंदू झाला होता त्याच्या जीवनामध्ये। सो ही डिवोटेड हिज लाईफ फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रिसिटी। याचाच अर्थ काय होतो की ही डिवोटेड म्हणजे त्याने आपलं संपूर्ण आयुष्य कशासाठी अर्पण केलं होतं? इलेक्ट्रिसिटी या विषयावर त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याने आपलं जीवन पूर्ण व्यतीत केलेलं होतं, असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो। पुढचा मार्जिन क्वेश्चन बघूया आपण काय दिलेला आहे। व्हाय डू यू थिंक फॅराडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेव्हिज प्रोग्राम। फॅराडेच्या मित्राने त्याला डेव्हिजचं जे लेक्चर आहे, मायकल जो काही डेव्ही हा सायंटिस्ट होता याचं एक लेक्चर होतं, त्याला तिकीट का दिलेलं होतं, फ्री तिकीट। याचा आपण अर्थ असा घेऊ शकतो की फॅराडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेव्हिज प्रोग्राम बिकॉज फॅराडे वॉज इंटरेस्टेड इन द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी विच वॉज ऑल्सो द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर। त्या फॅराडेच्या मित्राला माहीत होतं की हा जो फॅराडे आहे हा इलेक्ट्रिसिटी या विषयावर त्याला जास्त रस आहे, त्याच्या संबंधी तो वाचत असतो आणि तोच काय डेव्हिजच्या लेक्चरचा सुद्धा भाग होता, म्हणून त्याच्या मित्राने त्याला दिलं असेल। हे धड्यामध्ये आलेलं नाही आहे, आपण फक्त अंदाज बांधतोय, ठीक आहे। आणि दुसरं काय आहे की हिज फ्रेंड मस्ट नॉट बी इंटरेस्टेड इन डेव्हिज लेक्चर। आणि त्याच्या मित्राला डेव्हिजच्या लेक्चरमध्ये काही इंटरेस्ट नसेल, त्या कारणामुळे त्याने ते फ्री तिकीट फॅराडेला देऊन दिलं असेल। हम्फ्री डेव्ही जो आहे तो त्याचं लेक्चर होतं त्या काळात। व्हॉट वॉज द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर। हम्फ्री डेव्हीच्या लेक्चरचा विषय काय होता? तर त्याचा विषय होता द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर वॉज मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूड। जे इलेक्ट्रिक फ्लूड आहे याची मिस्टेरियस म्हणजे गूढ, हे काय गूढ आहे, त्याच्यामध्ये कोणतं बल वापरलं जातं, हे त्या लेक्चरचा त्याचा विषय होता हम्फ्री डेव्हीच्या। आणि त्याच्यासाठी हा फॅराडे गेलेला होता आणि मग त्याने त्याच्या नोट्स वगैरे काढलेल्या होत्या। समोर बघूयात आपण, त्याचं उत्तर आलेलंच आहे इथे। व्हॉट ॲक्शन्स अँड थॉट्स ऑफ फॅराडे शो दॅट ही वॉज इन्स्पायर्ड बाय डेव्ही। फॅराडेच्या कोणत्या ॲक्शन्स म्हणजे कृती आणि विचार
आपल्याला या धड्यामध्ये सांगतात की ही वॉज इन्स्पायर्ड म्हणजे प्रभावित होणे बाय डेव्ही. हम्फ्री डेव्हीच्या लेक्चरमुळे, व्याख्यानामुळे तो प्रभावित झाला होता. हे कशावरून आपल्याला सांगता येईल? तर इथे याचं उत्तर आहे की फॅरेडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. स्पेलबाउंड म्हणजे मंत्रमुग्ध होणे. डेव्हीच्या लेक्चरला, हम्फ्री डेव्हीच्या लेक्चरला तो मंत्रमुग्ध झाला होता. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. आणि हम्फ्री डेव्हीच्या लेक्चरचं सगळं जे काही नोट्स होत्या त्या त्याने आपल्या वहीमध्ये लिहायला सुरुवात केल्या होत्या. आणि वॉज सो एनग्रॉस्ड म्हणजे रमून जाणे इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. जेव्हा हम्फ्री डेव्हीचं लेक्चर संपलं, सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले, परंतु हा फॅरेडे जो होता हा विसरला. फॉरगॉट म्हणजे विसरला. तो विसरला, टाळ्या वाजवूनच विसरला. बिकॉज ही वॉज सो मच एनग्रॉस्ड इन द लेक्चर, ही वॉज लिसनिंग इट व्हेरी अटेंटिव्हली अँड बिकॉज ही वॉज नोटिंग डाऊन एव्हरी सिंगल explanation of Humphrey Davy's lecture. Okay, that's why he was so involved in that lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. So these activities of Faraday are showing us that he was so much inspired by Davy's lecture actually. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to give it to Davy someday. आणि नंतर त्याने अजून काय केलं, आपली काय कृती केली की ही जे काही पुस्तक त्याने आपले ज्या काही नोट्स होत्या या पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपात होत्या, खूपच व्यवस्थित सगळ्यांना समजतील या पद्धतीच्या होत्या, सर्वसमावेशक होत्या. अँड देन ही डिसाइडेड टू बाइंड देम इन टू अ बुक. त्याचं बुक बाइंडिंगचंच काम होतं, तर म्हणून त्याने विचार केला की याचंच आपण एक बाइंडिंग करून या पुस्तकामध्ये रूपांतरित करून हे आपण कोणाला गिफ्ट करूयात, डेव्हीला गिफ्ट करूयात. सो ऑल दीज ॲक्शन्स शो दॅट फॅरेडे वॉज इन्स्पायर्ड बाय हम्फ्री डेव्हीज लेक्चर. पुढचा प्रश्न बघूया. व्हाय डिड डेव्ही चूज फॅरेडे ॲज हिज सेक्रेटरी. फॅरेडेला हम्फ्री डेव्हीने सेक्रेटरी म्हणून, त्याचा जो काही मदतनीस म्हणून का निवडलं होतं? तर याचं उत्तर आहे अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन्ड इनसाइड डेव्हीज लॅब. हम्फ्री डेव्हीच्या लॅबमध्ये एक केमिकल एक्सप्लोजन घडून आला होता अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि त्यामुळे तो थोड्याशा काही काळासाठी टेम्पररीली म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ब्लाइंडेड म्हणजे तो आंधळा झाला होता. ही नीडेड अन असिस्टंट. आणि याच्यासाठी त्याला मदतनीसाची गरज होती विथ ॲन एक्सेलंट मेमरी. आणि मदतनीस कसा असायला पाहिजे होता? हू हॅज ॲन एक्सेलंट मेमरी, त्याचं निष्णात बुद्धिमत्ता असणारा, टू हेल्प हिम. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि अशा वेळेला त्याला फॅरेडेची आठवण आली आणि हम्फ्री डेव्हीने डिसाईड केलं की ही वूड हायर फॅरेडे ॲज हिज सेक्रेटरी. So this is how Humphrey Davy decided to choose Faraday as his secretary. Okay. पुढचा प्रश्न बघूया आपण मार्जिन क्वेश्चन्सचा. वॉज डेव्ही फेअर इन हिज ट्रीटमेंट ऑफ फॅरेडे. आता फॅरेडेला वागणूक, ट्रीटमेंट म्हणजे वागणूक, डेव्ही कशी वागणूक देत होता, त्या वागणुकीला तो जे काही आहे ते व्यवस्थित होती का त्याची वागणूक? त्याच्यासोबत आपण धड्यामध्ये आधीच बघितलेलं आहे की त्याची वागणूक ही काही व्यवस्थित नव्हती, तो त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देत नसे. तर याचं उत्तर आपण काय देऊ शकतो ते बघा. नो, डेव्ही वॉज नॉट फेअर इन हिज ट्रीटमेंट ऑफ फॅरेडे. फॅरेडेला जी वागणूक तो देत होता ही वॉज नॉट फेअर इन दॅट. दो ही वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट, मच ऑफ फॅरेडेज जॉब वॉज क्लिनिंग लॅब्स. कशी होती त्याची वागणूक की त्याला त्याने असिस्टंट म्हणून त्याला घेतलं जरी होतं, परंतु त्याचं लॅब असिस्टंट म्हणून जरी त्याला प्रमोट केलं होतं, परंतु फॅरेडेचं काम काय होतं? वॉज ओनली क्लिनिंग लॅब्स. त्याला एखाद्या सफाई कामगारासारखं त्याने काम दिलेलं होतं. सो ही वॉज नॉट फेअर इनफ इन द ट्रीटमेंट ऑफ फॅरेडे ॲक्च्युली. पुढचा प्रश्न बघूया. हाऊ डिड फॅरेडे रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट. परंतु या वागणुकीला फॅरेडे कसा रिस्पॉन्स देत होता, कशी प्रतिक्रिया देत होता, चिडत होता का तो? तर नाही. फॅरेडे डिड नॉट बॉदर अबाउट द इनह्युमन ट्रीटमेंट गिवन टू हिम बाय डेव्ही. जी काही अमानवीय वागणूक त्याला दिली जात होती त्याच्याबद्दल तो काहीही कुरकुर करत नसे. ही इन्स्टेड स्टिक टू सर्व हिम अँड ट्राईड टू लर्न फ्रॉम डेव्हीज एक्सपेरिमेंट्स. तो त्याऐवजी त्याने काय केलं की तिथंच आपल्या जॉबला टिकून राहिला अँड ही ट्राईड टू लर्न फ्रॉम डेव्हीज एक्सपेरिमेंट. जितके काही डेव्हीजचे लेक्चर होते किंवा एक्सपेरिमेंट्स होते त्याच्यापासून तो शिकण्याचा प्रयत्न करत असे. अल्टिमेटली ही इन्व्हेंटेड द फर्स्ट इंडक्शन मोटर विच वॉज द रिझल्ट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे. आणि शेवटी फॅरेडेने काय केलं? फर्स्ट इंडक्शन मोटर जी काही होती ती त्याने इन्व्हेंट केली, विच वॉज द रिझल्ट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे. आणि फॅरेडेकडे जेव्हा हम्फ्री डेव्हीने मजाकमध्ये किंवा विनोद म्हणून त्याला म्हटलं होतं की तू बघ करून मी जे इन्व्हेन्शन करत आहे इंडक्शन मोटरचं तुला समजतं का, आणि त्याला असं चिडवत त्याने म्हटलं, पण त्याने त्याच्यावर काम करून खरोखर इंडक्शन मोटर निर्माण करून दाखवली. सो इन दिस वे ही रिस्पॉन्डेड
टू हम्फ्री डेवी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट हॅपन्स वेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू वायर. वायरमध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट पास केला जातो तर काय घडतं. याचं उत्तर आहे वेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. ती जी वायर आहे ती मॅग्नेटसारखी काम करायला सुरुवात करते, असं याचं उत्तर आहे. अन इंडक्शन मोटर इज अ कॉमनली यूज इलेक्ट्रिकल मशीन. व्हॉट एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज आर गिवन हिअर. इंडक्शन मोटर ही भरपूर ठिकाणी वापरल्या जाते, तर उधड्यामध्ये याचे कोणकोणते उदाहरणं आले ते सांगा. इथे बघा दिलेलं आहे. फॅनमध्ये इंडक्शन मोटर वापरली जाते, एअर कंडिशनमध्ये वापरली जाते. तिथेही जिथे फॅनचा वापर होतो बघा, जिथे जिथे फॅन आहे त्या ठिकाणी इंडक्शन मोटरचा वापर होतो. तसंच सिविंग मशीन आहे, फोटोग्राफ्स आहे, पॉवर टूल्स आहे, कार आहे, ट्रेन्स आहे, एरोप्लेनचे जे इंजिन्स आहेत त्यामध्ये सुद्धा वापरला जातो. एरोप्लेनच्या इंजिनमध्ये गिव्ह आउट ऑफ दिस सिम्पल डिवाइस कॉल्ड इंडक्शन मोटर. इथे सगळं आपल्याला ते एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. समोर बघूयात आपण. गिव्ह वन एक्झाम्पल इच टू शो दॅट. आपल्याला एक्झाम्पल द्यायचं आहे. फॅरेडे वॉज अ गुड प्युपिल. प्युपिल म्हणजे स्टुडंट. फॅरेडे हा चांगला स्टुडंट होता हे आपण कशावरून सांगू शकतो ते सांगा. फॅरेडे रिस्पेक्टेड डेवी सो ही ॲक्सेप्टेड द डिफिकल्ट असाइनमेंट गिवन टू हिम बाय डेवी टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. डिस्पाइट नोईंग that it would be very difficult, he toiled for 4 years with no help from Davy and as expected failed. चांगला शिष्य म्हणून तो कसा झाला होता. फॅरेडे रिस्पेक्टेड डेवी, त्याला तो डेवीला तो खूप आदर करत होता. सो ही ॲक्सेप्टेड द डिफिकल्ट असाइनमेंट गिवन टू हिम बाय डेवी. डेवीने त्याला दिलेली एक जी डिफिकल्ट असाइनमेंट होती रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची, बॅव्हेरियन ग्लास दिलेला होता आणि त्याला तो कसा बनवतात याचं रिव्हर्स इंजिनिअर करून दाखव, ही डिफिकल्ट टास्क त्याने ॲक्सेप्ट केली होती. आणि डेवीने हे का केलं होतं. टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. त्याच्या कार्यामध्ये याने लुडबुड करू नये म्हणून त्याला एका विशिष्ट कार्यामध्ये त्याला गुंतवणूक ठेवलं, ज्याच्यामुळे त्याला ते काम करताच येणार नव्हतं हे त्याला माहीत होतं. हे जरी असलं तरीसुद्धा फॅरेडेने ते स्वीकारलं आणि त्याच्यावर 4 वर्ष काम केलं आणि शेवटी तो त्याच्यामध्ये फेल झाला. हे काय दर्शवतं आपल्याला. इट शोज दॅट फॅरेडे वॉज अ गुड प्युपिल. फॅरेडे हे चांगला विद्यार्थी होता हे याच्यावरून आपल्याला कळतं. पुढे आहे. डेवी वॉज नॉट अ गुड मेंटॉर. मार्गदर्शक. मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक. डेवी हा चांगला मार्गदर्शक नव्हता हे कशावरून कळेल आपल्याला. एक्झाम्पल सांगू शकाल आपण. तर उत्तर आहे डेवी गेव फॅरेडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. हे सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या शिष्याला आपल्या रस्त्याच्या बाजूला ठेवण्यासाठी एक इम्पॉसिबल टास्क देणं हे एक गुड मेंटॉरशिपचं उदाहरण होऊ शकत नाही. He knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task of reverse engineering Bavarian glass. आणि त्याला माहीत होतं जे काही इक्विपमेंट्स आहेत, साधनं आहेत उपलब्ध आपल्या या लॅबमध्ये, याच्या साह्याने फॅरेडे कधीच आपलं ते जी काही टास्क होती ही पूर्ण करू शकत नाही. अकम्प्लिश म्हणजे पूर्ण करणे. टू रिव्हर्स इंजिनिअरिंग बॅव्हेरियन ग्लास. जो काही बॅव्हेरियन ग्लासला रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला सांगितलं होतं, याचे घटक पुन्हा शोधण्याचे सांगितलेले होते, हे त्याला सापडणार नव्हते हे त्याला माहीत होतं. पुढचा प्रश्न बघूया आपण. वाय वेअर फॅरेडेज ड्रॉइंग्स नॉट ॲक्सेप्टेड. डज इट मीन दे वेअर रॉंग. फॅरेडेने ज्या ॲरन फिलिंग्सचे ड्रॉइंग्स तयार केलेल्या होत्या त्या का ॲक्सेप्ट केल्या गेल्या नाही. आणि त्यानंतरच दुसरा प्रश्न दिलेला आहे तो आपण एकाच प्रश्नामध्ये समाविष्ट केलेला आहे. डज इट मीन दे वेअर रॉंग. यावरून आपण असं सांगू शकतो का की त्या ज्या काही ड्रॉइंग्स होत्या त्या चुकीच्या होत्या. याचं उत्तर आहे फॅरेडे वॉज अनेबल टू एक्सप्लेन द पॅटर्न ऑफ आयर्न फायलिंग्स इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. फॅरेडेने जे काही आयर्न फायलिंग्सच्या डिझाईन बनवलेला होता, ही वॉज नॉट एबल टू एक्सप्लेन देम इन मॅथमॅटिकल इक्वेशन्स ॲक्च्युली. some things actually whenever you want to explain something in the scientific way, it should have some base actually, it should have some theory. So Faraday was unable to explain those things in the mathematical equations, so he made hundreds of such drawings but without equations. त्या कोणत्याही सूत्रानुसार ला धरून त्याने त्या बनवलेल्या नव्हत्या, त्यामुळे they were not accepted actually. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. इट डज नॉट मीन दे वेर रॉंग. याचा अर्थ हा नाही आहे की ते सगळं चुकीचं होतं. दोज ड्रॉइंग्स वेअर लॅकिंग जस्ट द थिअरॉटिकल बेस टू प्रूव्ह देम राईट. त्या ड्रॉइंग्सला फक्त काय थिअरॉटिकल बेस जो पाहिजे होता तो नव्हता, बाकी त्या सगळ्या योग्य होत्या, व्यवस्थित होत्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. राईट व्हॉट इज इम्प्लाइड. आता इंग्लिश वर्कशॉपकडे आपण वळत आहोत. मार्जिन क्वेश्चन झालेले आहेत तिथे. इंग्लिश वर्कशॉपकडे वळलेलो आहोत आपण. पहिला प्रश्न आहे राईट व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस.
खाली जे वाक्य दिलेले आहेत याच्यामध्ये काय अर्थ अभिप्रेत आहे ते सांगा. पहिले सेंटेन्स आहे बघा, बट फ्यू नोज हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. हे वाक्य दिलेलं होतं की आपल्याला मायकेल फॅरेडेच्या इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी जी काही आहे, आपल्याला प्रेरित करणारी जी लाईफ स्टोरी आहे, यामध्ये काय आहे, विच इज ऑल अबाउट करेज, धैर्य आणि फायटिंग अगेन्स्ट ऑड्स, आणि समस्यांच्या विरोधात लढून जे काही आहे त्या व्यक्तीने काम केलेलं होतं. तर व्हॉट डज इट टेल यू अबाउट फॅरेडेज लाईफ, आपल्याला फॅरेडेच्या जीवनाबद्दल इथे काय सांगितलं गेलेलं आहे ते सांगा. मायकेल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पुअर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबब. हे एक महत्त्वाचं आपल्याला कळतं याच्यातून की बा हा एक पुअर विद्यार्थी होता, गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा होता. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. कोणती अजून फायटिंग ऑड्सबद्दल विचार करत होतो आपण, तर स्पीच डिफेक्ट होता त्याला. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम. दुसरे मुलं त्याच्याकडे बघून हसत होते आणि शिक्षकसुद्धा त्याला मदत करत नव्हते. सो हर मदर टूक हिम आउट ऑफ स्कूल, ते म्हणून त्याच्या आईने त्याला शाळेतून बाहेर काढलं होतं. ही वर्कड ॲज अ बुक बाइंडर म्हणून त्याने काम केलं. अँड लर्न फ्रॉम दोज बुक्स, आणि बाइंडिंग करत असतानाच त्याच्यातूनच तो शिकला. ही बिकेम ग्रेट सायंटिस्ट ऑफ हिज एज बाय लर्निंग ऑन हिज ओन, आणि आपल्या काळातला हा ग्रेट सायंटिस्ट म्हणून तयार झाला बाय लर्निंग ऑन हिज ओन. आपल्याच भरोशावर त्याने शिकून ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्ण केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. व्हॉट डू द वर्ड्स इवन देन सजेस्ट. डेव्हीला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या फॅरेडेकडून. ह्या इवन देन हा शब्द आपल्याला काय सजेस्ट करतोय. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. डेव्हीला नेहमी असं वाटत असे की या फॅरेडेची जी सामाजिक प्रतिष्ठा आणि त्याचं जे एज्युकेशन आहे यानुसार तो जीवनामध्ये सायन्स या फील्डमध्ये काही करू शकणार नाही. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. परंतु फॅरेडे हा कसा होता, मागे न हटणारा होता. नेवर टू गिव्ह अप ॲटिट्यूड होती त्याची. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट्स. आणि डेव्हीजच्या एक्सपेरिमेंट्समधून तो शिकत गेला. सून फॅरेडे बिकेम इंडिस्पेन्सिबल टू डेव्ही, आणि म्हणून डेव्हीला सुद्धा त्याची खूप गरज निर्माण व्हायला लागली. अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट, आणि तो लॅब असिस्टंट म्हणून त्याला प्रमोट करण्यात आलं, त्याची बढती झाली. हिअर even then suggests that David did not have confidence that Faraday could do anything better in the field of science. इतकं असून सुद्धा डेव्हीला काय वाटत असे की फॅरेडे याच्या आपल्या जीवनामध्ये सायन्स फील्डमध्ये काहीच करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. लोकांनी डेव्हीला सांगायला सुरुवात केली होती की व तुझ्या सगळ्या डिस्कवरीजमध्ये जितकं काही तू शोध केलेले आहेत त्याच्यात सगळ्यात चांगला शोध म्हणजे फॅरेडे हा स्वतः आहे. व्हॉट डज इट सजेस्ट अबाउट डेव्हीज वर्क. यावरून आपल्याला डेव्हीच्या वर्कबद्दल काय कळतं. हिअर फॅरेडेज टॅलेंट आउटशाईन्स डेव्हीज वर्क. इथे आपल्याला कळतं काय की बा डेव्हीचं जे वर्क आहे हे फॅरेडेच्या वर्कपेक्षा थोडंसं कमी पडत आहे म्हणून. डेव्हीज वर्क सीम्स टू बी लेस इफेक्टिव्ह दॅन फॅरेडेज डिस्कवरीज. आणि डेव्हीचं जे वर्क आहे ते कमी पडलेलं आहे फॅरेडेजच्या ज्या काही शोधांमध्ये तो समोर निघून गेला हे याच्यावरून आपल्याला कळतं. पुढचा प्रश्न आहे. ब्रेक द पॅसेज इन टू कन्व्हिनियंट स्मॉलर सेक्शन्स. पूर्ण जो काही धडा आहे आपल्याला स्मॉलर सेक्शन्समध्ये हे करायचं आहे, त्याला ब्रेक करायचं आहे. अँड गिव्ह द सब हेडिंग्स ऑर टायटल्स टू इच सेक्शन. आणि त्याला सब हेडिंग्स आपल्याला देता येऊ शकते या पॅरेग्राफची. तर बघा पहिले काय आहे, फॅरेडेज अर्ली लाईफ आपण सांगू शकतो. पहिला पॅरेग्राफ जो काही आहे, 2-3 पॅरेग्राफ जे सांगितलेले आहेत त्या अर्ली लाईफबद्दल आहेत. दुसऱ्यामध्ये डेव्हीज लेक्चर अँड इन्स्पिरेशन. डेव्हीजची लेक्चर ही कशी इन्स्पिरेशन ठरली, प्रेरणादायी ठरली फॅरेडेला हे सांगू शकतो. तिसरा पॅरेग्राफ जो आहे तिसरा भाग जो आहे आपल्या धड्याचा म्हणजे 2-3 पॅरेग्राफला पकडून आपण हे सब हेडिंग्स तयार केलेले आहेत. फ्रॉम सर्वंट टू लॅब असिस्टंट. एक सर्वंट म्हणून सेवकरी म्हणून तो लॅब असिस्टंटपर्यंत त्याचं प्रमोशन कसं झालं हे सांगू. चौथा आहे इन्व्हेंटर ऑफ इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर त्याने निर्माण केली मग नंतर त्या लॅबमध्ये राहूनच. पाचवा आहे फर्स्ट फेल्युअर इन लाईफ. आपल्या लाईफमध्ये डेव्हीने दिलेलं जे बेवरिन ग्लासचं रिइंजिनिअरिंग करायला सांगितलेलं होतं हे त्याचं फर्स्ट फेल्युअर होतं. हेड ऑफ डेव्हीज लॅब. डेव्ही मेल्यानंतर फॅरेडे जो होता तो हेड झाला डेव्हीच्या लॅबचा. नंतर काय झालं, क्रिएशन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. मग त्याने इलेक्ट्रिक जनरेटर तयार केलं. आफ्टर दॅट मेमरी लॉसमुळे हेल्थ इश्यूज निर्माण झाले. मेमरी लॉस होता तो निर्माण झाला. परंतु अनस्टॉपेबल फॅरेडेने तरीसुद्धा तिथं थांबला नाही. आयन फायलिंग्स वगैरे काय त्याचे शोध लावले जे काही असतील ते.
आफ्टर दॅट ॲन इपिटोम ऑफ करेज. शेवटी आपल्याला कळतं की त्याने करेज म्हणजे धैर्याचा एक महामेरू म्हणून तो समोर आला पूर्ण जगाच्या. त्याने किती ज्या काही आपल्या जीवनामध्ये ऑड्स होते त्याच्या विरुद्ध लढला आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून तो जन्मास आला. समोर बघूया आपण लिस्ट द डिफरंट गॅजेट्स अँड इन्स्ट्रुमेंट्स मेन्शन्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये आलेले जे काही गॅजेट्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत यांची यादी तयार करा. फाइंड मोर इन्फॉर्मेशन ऑफ ॲटलिस्ट 3 ऑफ देम युझिंग द इंटरनेट. आणि इंटरनेटच्या साहाय्याने 3 जे काही गॅजेट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅदर करायची आहे, गोळा करायची आहेत. तर इथे कोणकोणते गॅजेट्स आलेले आहेत बघा. फॅन्स आहे, एअर कंडिशनिंग आहे, सिविंग मशीन्स आहे, फोटोग्राफ्स आहे, पॉवर टूल्स आहे, कार्स आहे, ट्रेन्स आहे, एरोप्लेन इंजिन्स आहे. ऑल these gadgets or machines are there, so you have to find out more information about these gadgets on internet. Actually you can take the help of internet, take out the printout and you can show it to your teachers actually as a project work. Okay, so you can do these things. It is a project work. I'm not going to provide you anything about these things. You have to do it by your own. And the fourth question is find out more about the following scientists with the help of the internet. पुन्हा इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला पुढील सायंटिस्टच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. एक मायकेल फॅरेडेबद्दल अजून माहिती घ्या, हम्फ्री डेव्ही आहे, थॉमस एडिसन आहे आणि जेम्स मॅक्सवेल आहे. यांच्याबद्दल तुम्ही ज्यावेळेला गूगल सर्च कराल यू कॅन गेट द इन्फॉर्मेशन इन मराठी ऑल्सो, इन इंग्लिश ऑल्सो. सो ट्राय टू गेट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट. यू शुड डू दिस ॲक्टिव्हिटी बाय युअर ओन बिकॉज दिस इज अ प्रोजेक्ट वर्क ॲक्च्युअली अँड सबमिट इट टू ऑर यू कॅन मेक अ चार्ट, अ गुड चार्ट, टेक द फोटोग्राफ ऑफ ऑल these people, make a chart over there and stick it in your classroom also. When the classes will be started you can do this activity also, show it to your friends also. Okay, so in this way you can complete this activity. Okay, so this could be the project work for you. समोर बघूया आपण लँग्वेज स्टडी कडे वळणार आहोत. लँग्वेज स्टडीमध्ये दिलेलं आपल्याला फाइंड द फॉलोइंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स. आपल्याला आता धड्याच्या साह्याने हे सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. When he was 12 blank school, one day he came across a book on blank, Faraday decided that blank scientist. हे सगळे दिलेले आहेत आपल्याला. आता आपण समोर करूयात याचे जे कोणते दिलेले आहेत. पहिलं आहे when he was 12 his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. जेव्हा तो 12 वर्षाचा होता his mother was forced to take him out of school. त्याच्या आईने त्याला शाळेतून बाहेर काढलं आणि अशा पद्धतीने त्याच्या औपचारिक शिक्षणाचा अंत झाला. दुसरा आहे वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. त्याला इलेक्ट्रिसिटीबद्दल माहिती मिळाली, त्याला पुस्तक सापडलं विच हॅड बीन सेंड टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग, जे त्याच्या मास्टरकडे बाइंडिंगसाठी आलेलं होतं. सी आहे फॅरेडे डिसाइडेड दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. त्या दिवशी त्याने फॅरेडेने डिसाईड केलं की ही डिड नॉट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, की तो फक्त पुस्तकं विकणारा राहणार नाही. ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. तो आपल्या जीवनामध्ये एक चांगला सायंटिस्ट तयार होईल आणि इतका चांगला होईल की ही विल राईट हिज ओन बुक्स ॲक्च्युली. डी आहे डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स. डेव्हीने कधीच विश्वास केला नव्हता फॅरेडेवर की तो सायन्स या फील्डमध्ये काहीतरी चांगलं करू शकेल. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. लोक डेव्हीला सांगायला लागले की सगळ्यात चांगली जी डिस्कवरी तू केलेली आहे ती म्हणजे फॅरेडे. समोर आहे ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवरिन ग्लास विच वॉज यूज्ड इन द लेन्सेस इन टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स. पुढचं आहे ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दीज पॅटर्न्स वेअर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयर्न फायलिंग्स. त्याने नंतर प्रूव्ह केलं की ही जी प्रॉपर्टी आहे राऊंड शेप तयार होतात आयर्न फायलिंग्सची, ही प्रॉपर्टी आयर्न फायलिंग्सची नसून त्याच्या अवतीभोवती क्रिएशन जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतो त्याचा हा परिणाम आहे. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फॅरेडे's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. मॅक्सवेलने मग त्याला मदत केली. या आयर्न फायलिंग्सचे पॅटर्न्स तयार होते त्याच्याबद्दल त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये आणि मग ते आता मॅक्सवेल इक्वेशन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. सो इन दिस वे वी कम्प्लिटेड द होल लँग्वेज स्टडी. पुढचा प्रश्न आहे नाऊ कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग युअर ओन वर्ड्स. आता हे जे सेंटेन्सेस आहेत हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपले शब्द टाकून तयार करायचे आहेत. पहिला बघा वेन ही वॉज 12 ही वॉज अवॉर्डेड फॉर हिज ब्रेवरी. आपण असंही वाक्य तयार करू शकतो. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन एलियन्स. काही टाकू शकतो आपण एलियन्सबद्दल, मॅथमॅटिक्सबद्दल वगैरे जे काही असेल. आता आपल्याला आपले स्वतःचे वर्ड्स टाकायचे आहेत. तिसरा ही डिसाइडेड दॅट वन डे ही वुड बिकम अ ग्रेट सायंटिस्ट. चौथा आहे ही नेवर बिलीव्ड दॅट ही कुड स्कोर 99% इन द बोर्ड एक्झामिनेशन.
पीपल स्टार्टेड टेलिंग हिज फादर दॅट राहुल वुड बिकम अ डॉक्टर वन डे. लोकांनी राहुलबद्दल सांगायला सुरुवात केली की ही वुड बिकम अ डॉक्टर वन डे. ही हँडेड हिम अ पेन विच वॉज गिफ्टेड टू हिम बाय अ ग्रेट सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम. त्याने त्याला एक पेन दिला जो त्याला ग्रेट सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम यांनी गिफ्ट दिलेला होता. मनाने वाक्य बनवतोय आपण, तुम्ही कोणतंही तयार करू शकता. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ ही सनच्या भोवती फिरते हे त्याने प्रूव्ह करायला सुरुवात केली, असं वाक्य तयार करू शकतो आपण. इट वॉज संदीप हू हेल्प मी इन माय बॅड टाइम्स. मला संदीपने मदत केली माझ्या वाईट दिवसांमध्ये. सो ऑल दीज सेंटेन्सेस आर जस्ट द वर्ड्स विच वी कॅन यूज अँड यू कॅन कम्प्लीट दिस बाय युअर ओन. ओके, सो यू कॅन यूज युअर ओन वर्ड्स ऑल्सो. यू कॅन टेक द हेल्प ऑफ दीज सेंटेन्सेस ऑल्सो. तर अशा पद्धतीने आपण लँग्वेज स्टडीचे हे सगळे प्रश्न पूर्ण केलेले आहेत. तर इंग्लिश फ्लुएंट हे चॅनल बघितल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतरही आपल्या मित्रांना आपण शेअर करा. ज्ञान वाटल्याने वाढतं, म्हणून ते वाटत राहा आणि असंच इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघत राहा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.